आणि या धर्मसभेमध्ये उपस्थित असलेले ज्येष्ठ व आणि माझे सहपाठी सर्व शिवाचार्य बंधूंना नमन करून आजच्या या व्यासपीठामध्ये आजच्या कार्यक्रमाचे सर्व अध्यक्ष पद स्वीकार केलेले सोलापूर असे सर्वही सद्भक्तगण 5 मिनिटांमध्ये जे आहे धर्मोपदेश संपवायचा आहे. 5 मिनिटातच धर्मोपदेश संपवायचा आहे आणि अवघ्या एवढा कमी काळामध्ये उपदेश ऐकायलाच आम्हाला वेळ नाही, काही आचरणात कधी आणावं आपण. कारण आज समितीच्या वतीनं इथे दिलेले आमचा धर्मोपदेशाचा विषय आहे पंच आचार. लिंगाचार, सदाचार, शिवाचार, गणाचार, वृत्त्याचार ह्या पंच आचारावर प्रवचन जर करायचं असेल तर महिनाभर नाही, 3 महिना झालं तरी ते पूर्ण होणार नाही. भिकूबाई मिळकुले मंगल कार्यालयामध्ये सुद्धा झाला, परळीमध्येही झालेले आहे. सांगायचं भाव इतकंच आहे. सारवत जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्त्य महर्षीला या प्रश्नाला समाधान सांगत असताना कथम महेश्वर प्रसिद्धती, परमशिवाची कृपा या भक्तांवर कसं होतं असा प्रश्न विचारल्यावर आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य म्हणाले, क्रिया ज्ञानयुक्तेन महेश्वर प्रसिद्धती. क्रिया आणि ज्ञान ह्या दोघांचा जोपर्यंत समन्वय होत नाही साधकांमध्ये तोपर्यंत परमशिवाची कृपा होत नाही. वीरशैव धर्मामध्ये तत्वत्रय आहे. आताच नुकतेच आमचे ऋषी स्वामी अष्टावर्ण विषयावर बोललेले आहेत. यानंतर पंचाचार आहेत आणि ऍक्सेप्ट इट. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये येणारा सुख जास्तीत जास्त असावं आणि दुःख कमी असावं असंच प्रत्येकांची अपेक्षा असते. सुखाचा संसार करीत असताना सुद्धा घरामध्ये कधी पती पत्नीचा, कधी सासू सुनेचं, कधी भावजय नंदेचं, कधी भावा भावाचं, कधी गुरु शिष्याचं, कधी मालक आणि सेवकाचा हे वाद खंडितपणे चालू आहे. ह्या वादाला जर संपुष्टात आणायचं असेल तर हे सर्वही गोष्टी जे आहे आपल्या सिद्धांत शिखामणीमध्ये आपल्या वीरशैव धर्म दर्शनामध्ये मांडलेले आहे. अगस्त्य महर्षीला जे प्रश्न विचारले, परमेश्वराची कृपा कसं प्राप्त होतो या जीवात्म्याला, तर आचार्य सांगितले क्रिया ज्ञानयुक्तेन महेश्वर प्रसिद्धती. क्रिया आणि ज्ञान या दोघांच्या समन्वय झाल्याशिवाय परमेश्वराचीच कृपा होत नाही. तर कसं घरामध्ये नवरा बायकोचा कृपा एकमेकांवर होईल का, सासू सुनेचा स्नेह एकमेकांवर होईल का, भाऊजाई नंदेचा स्नेह एकमेकांवर होईल का, असे कितीतरी नाते आहेत. परस्परांनी आपण जर सुखाने जर जगायचं असेल, सुखाने संसार जर करायचा असेल, तर सुखाने आपलं दैनंदिन जीवनात जर जगायचं असेल तर आपण केवळ समोरच्या व्यक्तींना केवळ ज्ञानोपदेशाने समोरच्या व्यक्ती संतृप्त होत नाही. तुमच्या घरामध्ये तुमचे पत्नी म्हणा, पती म्हणा, काहीतरी एक तुम्हाला अपेक्षा ठेवली, काहीतरी एक गोष्टी हे करायला पाहिजे. हो मी असं करून देईल, तसं करून देईल. नुसतं तुम्ही महिनाभर गोष्टी केलं आणि त्यातल्या केलेल्या गोष्टीतला एक किंचित मात्र सुद्धा तुम्ही आचरणात आणलं नाही तर तुम्हाला त्यांचे किंवा तिचं स्नेह प्राप्त करता येतं का? कदापि नाही. तर लौकिक जीवनामध्ये सुखाची जर प्राप्ती करायचं असेल, सुखाने संसार करायचा असेल तर वी एक्सपेक्ट समथिंग फ्रॉम द समबडी. काहीतरी आमची अपेक्षा आहे, काहीतरी ती पूर्ण केलं पाहिजे समोरची व्यक्ती. कित्येक वेळ शब्दाने पूर्ण होऊ शकत नाही, क्रियाने ते पूर्ण झालं पाहिजे. कारण माझे मागे माझे शेठ माझे मित्रांनी ओढू लागलेले आहेत. कारण दिलेले 5च मिनिट आहे. ते 5 मिनिटात जर माझे मी क्रिया संपवलं नाही तर मी ज्या आचारावर आपल्याला धर्मोपदेशात देतो त्याचा काही अर्थ नाही. आणि म्हणून दिलेल्या या अल्प काळामध्ये सद्भक्त आपल्याला या युगमानव महोत्सवानिमित्ताने
आपलं इतकं सांगू इच्छितो, सुखाचा संसार करून परमार्थ जर आपल्याला करायचं असेल तर केवळ धर्मोपदेश ऐकलेले होत नाही, ऐकलेले शब्द आपल्या कृतीत आणण्याचे प्रयत्न आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात, आपल्या देशात केलं तर आज आपले कुटुंब, आपले देश, आपले धर्म जो आहे खऱ्या अर्थाने ज्या युगमानोत्सव आपण करीत आहोत त्याची सार्थकता व्हावा. आणि यासाठी आधी जगद्गुरूंचा आपल्या सर्वांना मंगलमय आशीर्वाद असावा. आणि हा वयाने लहान असून ज्या महेश स्वामीनं आपले सर्व चमूल घेऊन हा युगमानोत्सव करण्याचे एक धाडस त्यांनी केलं आणि त्यामध्ये बरेचसे त्यांनी यशही प्राप्त केला. याही पेक्षा उरलेल्या 2 दिवसाचा कार्यक्रम यशस्वी रूपाने पार पाडण्यासाठी महेश स्वामी आणि सर्व समूहाला आचार्यांनी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करून माझी या 2 शब्दाला मी पूर्णविराम देतो. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज. तुम्ही ऐकलात ना आता, तुम्ही जयघोष केला तर आचार्य खुश होणार की नाही? संत शिरोमणी मन्मथ स्वामी अजून येऊन राहिला वाटतं. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य स्वामी जगद्गुरूंनी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती आहे. मावळसाठी या मिरवणुकीत सहभागी झाल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहात. आशीर्वाद प्राप्त करतायत आणि या युगमान महोत्सवाच्या प्रारंभी ज्यांनी उत्तमरित्या या ठिकाणी भावगीतं आणि भक्तिगीतं सादर केली असे गायक आणि निवेदक नंदकिशोर गोंधळे स्वामी यांना या ठिकाणी सन्मानपूर्वक या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती करण्यात येते. पुरी यांच्या हस्ते भीमाशंकर स्वामी यांना सन्मानित करण्यात येईल आणि यासोबत शाहीर रवींद्रजी इंगे यांचा या ठिकाणी त्यांनी जगद्गुरूंच्या शुभ हस्ते सत्कार स्वीकारायची विनंती. आणि यासोबत 2 मान्यवरांचा गौरव या ठिकाणी आदरणीय डॉक्टर डी.सी. स्वामी या 2 मान्यवरांना जगद्गुरूंच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येईल. त्यांनी आपला सन्मान स्वीकारायची विनंती करण्यात येत आहे. डॉक्टर विवेकजी स्वामी या ग्रंथाची 4थी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. या प्रकाशनाच्या निमित्ताने मूळ किंमत 350 रुपये असलेला हा ग्रंथ या युगमान महोत्सवाच्या निमित्तानं सवलतीमध्ये म्हणजे 300 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 3ही दिवस आपल्याला प्रवेशद्वाराजवळच्या स्टॉलमध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे. आपण ही विचारांची थोरवी आपण जाताना बरोबर घेऊन जावी अशी विनंती आपल्याला करण्यात येत आहे. समोर का अंबापुरी पीठाचे जगद्गुरु प्रसन्न वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना सर्वांच्या वतीनं नम्र या निमित्तानं तत्वज्ञानावरती इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये प्रकाशित आहे. पिंपरी चिंचवड या पुण्याच्याच एका भागामधल्या या पुण्य नगरीमध्ये श्री महेश स्वामी यांनी घेतलेला हा युगमानोत्सव जो आहे, या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वीरशैव धर्म याची स्थापना, याची अतिप्राचीनता, याची ऐतिहासिकता, याचे सिद्धांत
त्यांचे तत्वज्ञान याच्याविषयी खरं तर या 3 दिवसामध्ये आपण महास्वामीजींच्या अमृतवाणीमधून ऐकणार आहात. मला या कार्यक्रमाचा सर्वाध्यक्ष म्हणून महास्वामीजींनी जी आज्ञा आणि जी एक जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे ती मी प्रामाणिकपणानं येणाऱ्या वर्षभरामध्ये मी पार पाडेन. तसे आशीर्वाद मला जगद्गुरूंनी द्यावेत अशी विनंती मी त्यांच्या चरणी करतो. आणि वेळ बराच झालेला असल्यामुळे या वीरशैव धर्माच्या संदर्भामध्ये आपण सारेच महास्वामीजींच्या आशीर्वचनाला आतुरलेले आहोत. पुन्हा एकदा मी पाची जगद्गुरूंच्या आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवाचार्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझे सर्वाध्यक्ष म्हणून हे 2 शब्द जे आहेत बोलणं कर्तव्य होतं म्हणून मी आपल्या पुढे हे वाक्पुष्प महास्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. ओम शांती. सद्गुरुं तं शिवाचार्यं रातलिंगं नमाम्यहम्. परमपूज्य पाचही जगद्गुरूंच्या आणि उपस्थित शिवाचार्य बंधूंच्या चरणी प्रणाम करून सभ्यजन हो आणि माता वीरशैव धर्मासारखा दुसरा धर्म नाही. त्याची वैशिष्ट्ये त्या वीरशैव धर्मातील तत्वज्ञानात स्पष्ट केलेली आहे. नवीरशैव सदृशं मतमस्ति जगत्रे. अनेक ग्रंथाधारे याचा विचार केला तर फक्त वीरशैव धर्म हा जगद्गुरू पंचाचार्यांनीच स्थापन केलेला आहे, दुसरं कोणी नाही. प्रत्येक युगायुगामध्ये त्यांची नावं अनेक असतील परंतु त्यांनी अवतार धारण केलेला आहे. काही समज गैरसमज असे झालेले आहेत की वीरशैव धर्म हा बसवेश्वरांनी स्थापन केला असा प्रचार प्रसार सर्वत्र केला जाऊ लागला आहे. ही मोठी निंदनीय बाब आहे. वीरशैव धर्माच्या बाबतीत वीरशैव धर्म स्वीकारण्यासाठी बसवेश्वराला ज्या वेळेला वाटलं किंवा आपण या धर्माचा अभ्यास करावा, हा धर्म स्वीकारावा. कारण काय, या वीरशैव धर्मात स्त्रियांना आणि पुरुषांना समान संधी सर्व अधिकार प्राप्त झालेले आहेत. आणि दर वेळेला वयाच्या 8व्या वर्षी शिवलिंग धारणा विधी स्त्रियांना आणि पुरुषांनाही करतात. स्त्रियांना सोडून कोणताही पुरुष धार्मिक विधी कोणतेही करत नाही. दोघं एकमेक सतीपती न्यायानं हे आजरामर आपलं जीवन जगत असतात. अशा स्थितीत वीरशैव धर्म हा पंचाचार्यांनी स्थापन केलेला आहे. ते त्रिकालाबाधित सत्य आहे. बसवेश्वरांनी त्याचा पुढे प्रचार आणि प्रसार केला. प्रचार आणि प्रसार बसवेश्वरांनीच केला, पण तो कर्नाटकात. महाराष्ट्रामध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊलीनं या महाराष्ट्रातल्या वीरशैवांना जिवंत ठेवलं. त्यांनी अनेक वाङ्मय लिहिली, अभंग रचना केल्या आणि लोकांना जागवलं. स्वतः सांगितलं, मन्मथाला से भूलो का आता कोणी भिवू नका. हे साधं उदाहरण नाही. कळकळीनं त्यांनी या वीरशैव धर्माला जतन केलं. सर्वांच्या पुढं हा वीरशैव धर्म
हा एकच असा आहे की त्याच्या तोडीला दुसरा कोणताही धर्म नाही. हे सर्व शास्त्राधाराने सिद्ध झालेलं आहे. तेव्हा आपण सर्वजण लक्षात ठेवा की आपले गुरु कोण, आपले जगद्गुरु कोण याचा पूर्ण अभ्यास करा. लक्षात ठेवा 5 जगद्गुरु आहेत, त्याशिवाय दुसरा 6वा कुठलाही जगद्गुरु नाही. आणि या स्थितीमध्ये पंचाचार्य 5 पीठ प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. असं तत्वज्ञान, अशी प्रक्रिया इतर कोणत्याही धर्मात नाही. म्हणून शास्त्र सांगतं की नवीर शैव सदृशम मतबस्ती जगत्रे, या धर्मासारखा दुसरा धर्म नाही आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. वेळ थोडासा अधिक लागला, अजूनही 5-10 मिनिटात काहीतरी आपल्याला सांगावं विचार होता, परंतु आज्ञा मोडता येत नाही. जेवढं काही लक्षात आलं तेवढं आपलं तुमच्यापुढे ठेवलंय. मुख्य तत्व वीरशैव धर्माचं संस्थापना जगद्गुरु पंचाचार्यांनी केली आहे, त्याशिवाय दुसरं कोणी नाही. एवढं लक्षात ठेवलात तरी या युगमानोत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही आहे. मानोत्सव दुसऱ्यांदा या पुण्यनगरीत होतोय. महाराष्ट्रातल्या 20-25 शहरामध्ये 54 सालापासून हा युगमानोत्सव होत आलेला आहे. आणि आजच्या या घटनेला दुसऱ्यांदा 1954ला याच पुण्यनगरीत हा युगमानोत्सव सोहळा पंचाचार्यांचा झालेला होता. त्यावेळेचे जगद्गुरु आज अस्तित्वात नसले तरी इतिहास मात्र असं सांगतोय की हा सोहळा दुसऱ्यांदा आहे. या पंचपीठावर जे आज विराजमान जगद्गुरु आहेत त्यांच्या आधी हा सोहळा 54 साली झालेला असल्यानं कोणालाही त्याची कल्पना नाही. आणि पहिलंच ते असं सांगितलं की हा पहिला उत्सव आहे. नाही, पुणेकरांनी यापूर्वी 54 साली फार मोठा उत्सव केलेला होता. युगमानोत्सव हा दुसऱ्यांदा आहे, एवढं लक्षात ठेवावं. धन्यवाद. यद्भासा भासते विश्वं यत्सुखे नानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने. जियात् श्री रेणुकाचार्यः शिवाचार्य शिखामणिः यो वीरशैव सिद्धान्तं स्थापयामास भूतले. श्री जगद्गुरु पंचाचार्य युगमानोत्सव धर्म समारंभात सिंहासनारूढ असलेले श्रीमद उज्जैनी श्री हिमवत केदार श्रीशैल आणि श्रीमद काशी जगद्गुरुवर्यांच्या पवित्र चरणी नमस्कार करून या समारंभात उपस्थित असलेले शिवयोगी स्वरूप सर्व उपाचार्यगण, संमेलन सर्वाध्यक्ष डॉक्टर हिरय स्वामी, राजकीय गण,
सर्व समितीचे पदाधिकारी आणि समस्त भक्तगण एवं मातृवृंद, हे एक महत्वपूर्ण धर्म समारंभ महाराष्ट्र राज्यातील नगरीमध्ये प्रारंभ केलेले श्री जगद्गुरु पंचाचार्य युगमान उत्सव धर्म समारंभ इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे जाते आहे. भक्ती आणि श्रद्धाने नवाजलेले या राज्यात बृहत समारंभ चाललेले पाहून तुमच्या धर्मनिष्ठे व पितावरचे अभिमान हेच साक्षी आहे. आजपासून 3 दिवसपर्यंत चाललेले श्री जगद्गुरु पंचाचार्य युगमान उत्सव धर्म समारंभ सर्वसामान्य भक्तावर प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही यात संदेह नाही. मनुष्य जगण्यासाठी धर्माचे नितांत गरज आहे. धर्माचे आचरण नाही केले तर मनुष्याला किंमत येत नाही. धर्म आणि देव श्रद्धा विश्वासावर उभे आहे. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काय आहे. विश्वास न ठेवणाऱ्याला देव पण धर्म पण नाही. शांती समाधान जीवनासाठी आणि जीवनाच्या साफल्यासाठी धर्म आवश्यक आहे. धर्म एव समस्तानां दुःखानां शमनौषधम. नित्यं धर्मामृतं पीत्वा सुखिनः सन्तु मानवाः. श्री जगद्गुरु रेणुकाचार्यांनी दिव्य संदेश दिलेले आहे. परशिवाच्या पंचमुखातून उद्भवलेले श्री जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य भूलोकमध्ये सर्वश्रेष्ठ असलेले वीरशैव धर्म सिद्धांत स्थापना केले. मानवाचे कल्याण केले आहे. युग युग पासून पूर्व परंपरा जगद्गुरु पंचाचार्यांना आहे. कृतयुगा, त्रेतायुगा, द्वापरयुगा आणि कलियुगामध्ये एक एक विशिष्ट नावाने उद्भवून मानवकुल उद्धार केले आहे. संस्कार आणि चांगले विचार संदेश देऊन आशीर्वाद केले आहे. कृतयुगामध्ये एकाक्षर शिवाचार होऊन, द्वाक्षर शिवाचार होऊन, त्रयाक्षर शिवाचार होऊन, चतुराक्षर शिवाचार होऊन, पंचाक्षर शिवाचार होऊन वीरशैव धर्माचे प्रकाश दिले. त्रेतायुगामध्ये एकवक्त्र शिवाचार्य, द्विवक्त्र शिवाचार्य, त्रिवक्त्र शिवाचार्य, चतुर्वक्त्र शिवाचार्य, पंचवक्त्र शिवाचार्य होऊन कर्माचे नाश करून धर्म वाढविले आहे. द्वापर युगामध्ये रेणुकाचार्य होऊन, दारुकाचार्य होऊन, घंटाकर्ण देऊन, धेनुकर्ण होऊन, विश्वकर्ण शिवाचार्य नावाने जगत्याला ज्ञानामृताचा बोध करून परंपरा चालू ठेवले. हे पंचाचार्य कलियुगामध्ये रेवणाराध्य नावाने, मरणाराध्य नावाने, एकोरामाराध्य नावाने, पंडिताराध्य नावाने, विश्वाराध्य नावाने वीरशैव धर्माच्या पवित्र आणि
महात्व भक्त समुदायाला बोधना करून उद्धार केले. अगस्त्य, ददीची, व्यास, सानंद आणि दुर्वास महर्षींना शिवाद्वैत सिद्धांत बोधने करून ऋषीचा उद्धार केले. श्री जगद्गुरु रेणुकाचार्यांनी महामुनी अगस्त्य महर्षींना सर्वश्रेष्ठ असे वीरशैव धर्म सिद्धांताचे अमृत संदेश दिले. षटस्थल ज्ञानाचे उपदेश करून महर्षींना आशीर्वाद केले आहे. श्री जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्त्य महर्षींना उपदेश केलेले सिद्धांत शिखामणी धर्मग्रंथ श्री शिवयोगी शिवाचार्यांनी लिहून भक्तांना दिलेले ग्रंथ कोणी विसरू शकत नाही. महाचार्यांनी धर्मक्रांती बरोबर सामाजिक कार्य केलेले श्रेयस त्यांनाच मिळते. जाती जातीमध्ये कलह होत असलेले जगात आजच्या वैज्ञानिक प्रपंचामध्ये परमाचार्यांनी संदेश व तत्वसिद्धांत हे सर्वांना मार्गदर्शक ठरले आहे. जातीपेक्षा नीतीला, तत्वापेक्षा आचरणीला, सांगण्यापेक्षा कृतीला, बोधनापेक्षा साधनेला अति पार महत्त्व दिलेले आहे. वीरशैव धर्म हे मानव धर्म म्हणून उचलून धरते ते आहे. सामरस्य, सद्भाव, सद्विनय, सदाचार, सम्यज्ञान सांगून सर्वांना पुनीत केलेले आहे. श्री जगद्गुरु पंचाचार अवतार म्हणजे लोक कल्याणासाठी आणि विश्वशांती स्थापनासाठी त्यांचा अवतार झाले आहे. त्या प्रत्यर्थाने गुढी पाडव्याच्या 5व्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत फार विजृंभणे आचरण करत आलेले आहोत. असल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व भक्त तुम्हीचे धन्य आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केले सकल उत्सव समिती सदस्यांना, सहकार केलेले सद्भक्तांना श्री पिताचा आशीर्वाद सदैव आहे. आमची मातृभाषा कन्नड असल्या कारणाने जास्त काही न सांगता तुम्हा सर्वांना दयागण श्री पार्वती परमेश्वर, श्री जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य व रंभापुरी पीठाचे लिंगैक्य सर्व जगद्गुरुवर्यांच्या कृपाशीर्वाद देऊन सर्वांना आयुरारोग्य भाग्य सुखशांती मिळो अशी सदिच्छा व्यक्त करून या शुभ आशीर्वचन संदेशला विराम करीत आहे. शिवम भूयात.